जानेवारी महिना आला की आकाशामध्ये रंगीबेरंगी पतंग दिसू लागतात। मात्र हे पतंग उडवण्यासाठी बऱ्याचदा नायलॉन मांजाचा वापर केला जातो। बंदी असून सुद्धा वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे आजवर हजारो जण जखमी झालेत, तर काहींचा जीवही गेलाय। दुचाकीवरनं प्रवास करणाऱ्यांना तर या मांजाची एक प्रकारे दहशत असते। यातूनच बचावासाठी येवल्यात एका दुकानदारानं भन्नाट शक्कल लढवली आहे। एका तारेच्या मदतीने या मांजाच्या जीवघेण्या हल्ल्यापासून आता वाचता येणार आहे। बाईक किंवा स्कूटीला एका विशिष्ट उंचीवरती ही तारेची कमान लावली जाते। त्यामुळे मांजा आधी या तारेला अडकतो आणि त्यामुळे बाईक स्वाराचा जीव वाचतोय। आत्तापर्यंत शेकडो बाईक स्वारांनी अशी तारेची कमान आपल्या बाईकला लावून घेतलेली आहे। पुढची बातमी मुंबईतनं। मुंबईतल्या हॉटेल ताज जवळ एकाच नंबर प्लेटच्या दोन सारख्या गाड्या सापडल्यानं मोठी खळबळ उडाली। सकाळी 10:30च्या दरम्यान ताजमहल हॉटेलच्या परिसरात एकसारख्या नंबर प्लेट असलेल्या दोन गाड्या आढळून आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले। मात्र मूळ कारच्या नंबर प्लेटच्या मालकांनी ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरातून ही कार पकडली। त्यानंतर पोलिसांना माहिती दिली। डुप्लिकेट नंबरच्या कारचा चालक वाहतुकीचे नियम मोडत असताना त्यापोटी दंडाचा भुर्दंड मात्र खऱ्या कार चालकाला भरावा लागत होता। गेल्या 6 महिन्यांपूर्वी डुप्लिकेट नंबर प्लेट संदर्भात आरटीओकडे तक्रार केल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान डुप्लिकेट नंबर प्लेट लावणाऱ्या कारच्या चालकानं कारवरचं कर्ज फेडण्यास सक्षम नसल्यामुळे हा सगळा प्रताप केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यानं त्याच्या वाहनाचा शेवटचा क्रमांक 3 होता, जो 8 असा बदलला। यातील मूळ वाहनाचा नंबर MH01EE2388 असा होता आणि संशयित आरोपी चालकाचा कार क्रमांक MH01EE2383 असा होता। त्यामुळे त्याने शेवटी जो 3 हा आकडा होता त्याचं 8 मध्ये रूपांतर केलं।